श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये बघा भांडणं कटकटी होत असतात किंवा आपल्यावर खोटा आरोप येतो। बऱ्याच वेळा असं होतं काही काही महिलांना खोटे आरोप येतात, महिला असेल पुरुष असेल तर त्यांना जर खोटा आरोप येतो तर त्याच्यावर आपण किती पण जीव तोडून सांगितलं ना, मी ही गोष्ट केलेली नाही, मी हे बोललेलं नाही, तरी कोणी ऐकत नाही. कारण की तो आपल्या कुंडलीतच असतो, जे ते असतं ना ते कुंडलीतच असतं. म्हणून आपल्यावर जर असं असेल कोणाच्या, आपल्या जर कोणाच्या असं असेल की खोटा आरोप येतो आहे आणि घरात कटकटी खूप कटकटी होतात, पती पत्नीचं, मुलांचं, आईचं, सुनेचं, सासूचं, किंवा मुलाचं, वडिलांचं, असं कोणाचंही घरामध्ये भांडणं होत असेल, मतभेद होत असेल किंवा एकोपा नसेल किंवा असं असेल की सारखं एकमेकाला चिडचिड होत असेल घरामध्ये, छोटे मुलं असेल, मोठे मुलं असेल, कुठलाही कटकट असेल, कसंही असेल तो प्रश्न म्हणजे समस्या, कटकटीचा प्रश्न, भांडणाचा प्रश्न असेल किंवा तुमच्या खोटे आरोप येण्याचा प्रश्न असेल किंवा घरातले असेल, बाहेरचे असेल, भांडणं होत असेल. काही काही व्यक्तींचं असं होतं, सरळ जरी बोललं गेलं तर त्यांचे लगेच बाहेरून भांडणं येतात किंवा त्यांनी काय सरळ सांगायला गेलं तरी समोरचे भांडतात, अशी पण गोष्ट होते. म्हणजे बाहेरचे असेल, घरातले असेल, कुठले पण भांडणं होत असेल, कुठले पण भांडणं येत असेल तर अशा वेळेला आपण नवनाथ ग्रंथाचा हा अध्याय 15वा वाचन करायचा आहे। बघा, हा नवनाथ ग्रंथाचा अध्याय 15वा आहे। हा जर आपण अध्याय रोज 15वा वाचला तर आपला कुंडलीमधला जो दोष आहे, जो खोटे आरोप येण्याचा दोष आहे, हा दोष जातो। त्यानंतर घरामधली कटकट बंद होते। म्हणजे आपले मुलं, आपल्या समजा आईचं मुलाचं होत असेल, वडिलांचं मुलांचं होत असेल, सासू सुनेचं होत असेल, नवरा बायकोचं होत असेल, आपल्या भावाभावांमध्ये होत असेल, भावाभावांमध्ये पण होतं ना कधी कधी, भावाभावांमध्ये होत असेल, जावाजावांमध्ये होत असेल, तर त्यापैकी कोणाला पण वाटत असेल का आपल्या असे घरात कटकट नको, भांडणं नको, आपल्याशी कोणी भांडायला नको, असं जर वाटत असेल ना तर त्यांनी हा नवनाथ ग्रंथाचा 15वा अध्याय वाचायचा। आता अध्याय कसा वाचायचा, फक्त याला आपण असंच आहे, याला काही ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याचं कुठलंही, रोज वाचण्याला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही। नवनाथाचा जो महत्व 40 अध्यायाचा ग्रंथ वाचतो त्याला ब्रह्मचर्य पाळावं लागतं। त्यानंतर 9 अध्यायाचा जो ग्रंथ आहे त्याला ब्रह्मचर्य पाळावं लागतं। पण एक अध्यायाचा ग्रंथ एक अध्याय वाचायला ब्रह्मचर्य नाही, कारण की ते नित्य सेवा म्हणून करायचे आपल्याला। आणि प्रत्येक ग्रंथ प्रत्येक अध्याय आपल्याला कुठल्याही समस्यासाठी, एक नवनाथाचा एक अध्याय जो आहे वाचण्याचा रोजचा, त्याला आपल्याला कमीत कमी 6 महिने वाचायचे आहे। तर आपण असं आपल्या घरात जेव्हा पण होत असेल, कोणाच्या पण घरात होत असेल, तर अशा वेळेला आपण काय करायचं, नवनाथ ग्रंथाचा 15वा अध्याय वाचन करायचा, रोज वाचायचा आहे। त्याला नियमाचं पालन नाही, त्याला बंधन, याचं वेळेचं बंधन नाही, फक्त 12 ते 12:30 तेवढं पाळायचं। असं आपल्याला हा नवनाथ ग्रंथाचा अध्याय 15वा आहे। आणि त्यानंतर हा अध्याय आपल्याला फक्त आहे ना वाचनच करायचं, देवाजवळ बसून एक दिवा किंवा अगरबत्ती लावून वाचन करायचं आहे। ते आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येक वेळा ज्याही कामासाठी तुम्ही कराल तर तुम्ही ते संकल्प करा। संकल्प करायचा आहे की अशा अशा कामासाठी, म्हणजे माझ्या घरात भांडण कटकटी जे काय आहे ते दूर व्हावं, त्यानंतर जे काही माझ्यावर आरोप येतात, खोटे आरोप येतात, घरातले बाहेरचे जे काही आरोप येतात ते दूर व्हावं, याच्यासाठी मी इतके इतके दिवस असं अध्याय वाचते, नवनाथ ग्रंथाचा 15वा अध्याय वाचते, असं म्हणायचं आहे। त्यानंतर असं पण मग समजा आता प्रत्येकाला वाटतं आपल्या घरामध्ये सुख शांती लाभावं, बरोबर आहे ना, असं काहीच होऊ नये, आपल्या घरात सुख शांती लाभावं असं वाटतं, तर असं पण असेल तसे आपण संकल्पात बोलायचं। तर तसं आपण ते संकल्पात सांगायचं आणि आपण त्या दिवसापासून वाचायला सुरुवात करायची। वाचताना आपल्याला फक्त एक सांगते मी, प्रत्येक वेळा सांगते की वाचताना आपल्याला कुठलंही हे असेल ना तर आपल्या स्वतःला आवाज ऐकू येईल किंवा आपल्या घरात तरी आवाज जाईल एवढ्याच आवाजाने वाचायचे, म्हणजे एवढ्या तरी आवाजाने वाचायचं, मनात कुठलंही वाचायचं नाहीये। मला सांगायचा अर्थ की मनात वाचायचं नाहीये, ते आपल्या आपल्या पुरतं तरी ऐकायला एवढं वाचायचं। कारण की जेव्हा आपण ती जी काही सेवा करतो, वाचन करतो ना, तर त्याच्यामुळे आपल्या म्हणजे जे काय वाचनातून किंवा जे काय आपण उच्चार करतो, आता हे वाचनात याच्यात काहीतरी ऊर्जा आहे, तर त्याच्याने आपला परिसर शुद्ध होतो
आपल्या म्हणजे आपण समजा मी आता हे बोलते, माझा हा एवढा स्टॉल आहे, स्टॉलमध्ये माझा आवाज जातोय, तर मी जे काही वाचन करेल, तर माझ्या स्टॉलचं जेवढं रूम आहे, हा रूम आहे, याच्यामधले जी काही पॉझिटिव्ह ऊर्जा असेल, सॉरी, जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती निघून जाईल. त्या हॉलमध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल आणि जो काही त्याच्यामध्ये जी काही ऊर्जा असते, म्हणजे जे काही मंत्र असतात, काही जे असतात, तर ते तिथं पडल्यामुळे आपली ती जागा शुद्ध होते. त्यानंतर जागेतले दोष निघून जातात. म्हणून आपल्याला तेवढं करायचं असतं. कमीत कमी आपल्याला आपल्या घरात आवाज जाईल एवढ्या तरी आवाजात आपण वाचायचं असतं कुठलं पण. मग आपण हे जे आहे हे आपण रोज वाचायचं आहे. तर आताच घरात वाटलं, पतीला वाटलं की मला नकोय घरात भांडणं, त्याने वाचावं. पत्नीला वाटलं तिने वाचावं. दोघी जावा-जावांमध्ये भांडणं होत असेल तर एखादीने वाचावं जिला वाटतं तिने, किंवा भावा-भावांमध्ये होत असेल तर मला नकोय, भावाला वाटतं नाही, एका भावाला वाटतं नकोय भांडणं, त्याने करावं. कोणीही करू शकतं, असं याला काही बंधन नाही. कोणीही करू शकतात. एकाने जरी केलं तरी चालतं. दोघांनी केलं तर खूपच उत्तम आहे. परंतु दोघं करतीलच असं नाही. परंतु एकाने म्हणजे दोघांपैकी एकाने कोणीही केलं तरी चालतं. म्हणून हा नवनाथ ग्रंथाचा हा 15वा अध्याय आहे. जर आपल्या घरात भांडण, कटकटी असेल, गृहकलेश म्हणतात त्याला, ते असेल तर त्याच्यासाठी वाचायचं आहे, किंवा आपल्या घरात सुख शांती नांदावी त्याच्यासाठी आपण हा नवनाथ ग्रंथाचा 15वा अध्याय वाचन करायचा असतो. तर असो, आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे समजलं असेल. व्हिडिओ फार छोटा झाला कारण की बऱ्याच मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये मी एक विशेष म्हणजे पूर्ण माहिती दिलेली आहे. तर त्यामुळे आता ह्या व्हिडिओमध्ये मी थोडीशीच माहिती सांगितली, परंतु आपल्याला महत्वाचं हे समजलंय की नवनाथ ग्रंथाचे प्रत्येक अध्याय आहे जो 40 अध्याय आहे, तर 40 अध्याय प्रत्येक अध्याय हा कुठल्या ना कुठल्या कामासाठी आहे, कुठल्या ना कुठल्या समस्यासाठी आहे. त्यामुळे आपल्या जी पण समस्या आहे ती आपण नवनाथ ग्रंथाचे 40 अध्याय बघायचा, त्याच्यामध्ये सगळे समस्याचा प्रत्येक अध्याय कशासाठी वाचायचा आहे तो दिलेला आहे. नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याचे एक व्हिडिओ बनवेल पुन्हा, की पहिला अध्याय कशासाठी वाचायचा, दुसरा कशासाठी वाचायचा, त्याचं 40 अध्यायचे कशासाठी कोणता अध्याय वाचायचा, हे मी एखादी व्हिडिओ बनवेल. जर आपल्याला हवं असेल तर तसं आपण कमेंट बॉक्समध्ये सांगा मला, आपण तसा व्हिडिओ बनवू. तर बघा, आजच्या बरं ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे ऐकलंय की नवनाथ ग्रंथाचा 15वा अध्याय कशासाठी वाचायचा. तर आज आपण इथंच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.